नमस्कार शर्यतप्रेमी, स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र शर्यत चॅनल। आज आपण आहे जांभळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी। निमित्त आहे जांभळी या गावामध्ये उर्सानिमित्त भव्य दिव्य अशा बैलगाडी सर्व पहिल्यांदाच आपल्याला कोल्हापूर विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला मिनिट मैदान या पद्धतीचं मैदान आपण या ठिकाणी घेतोय। तर शर्यत कमिटीकडून आपण जाणून घ्या की हे मिनिट मैदान नेमकं कशा पद्धतीचं आहे। हे मिनिट मैदान हे जनरल गट एक आहे, ब गट आहे, आदत दुसरा आहे, दुसरा चौथा आणि आदत गट एक आहे। हे 4 गटात मैदान होणार आहे आणि हे सगळ्या सिंगल गाडी जाऊन येणार आहे। आपल्या जनरल गटात कसं सगळ्या 4 म्हणजे आपल्या काय नोंद येतील त्या गाड्या एकदम सुटल्या जातात, हे तसं होणार नाही। 1-2 किलोमीटरचं अंतर ही गाडी मिनिटाची आहे। एक गाडी सोडून आपण एक गोल राऊंड मारून परत इथे पट्ट्यावर रिक्षावाले येणार गाडी। ठीक आहे, तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की हे जनरल पद्धतीचं मैदान नाही आहे की ज्यामध्ये एकाच वेळेला सर्व गाड्या सोडल्या जातील। या पद्धतीमध्ये एका वेळेला एकच गाडी सोडली जाईल, ती गाडी पुन्हा 1 किलोमीटर पुढे जाईल, यू टर्न मारून पुन्हा गाडी परत येईल, म्हणजे ज्या ठिकाणी गाडी सोडलेली आहे त्याच ठिकाणी गाडी पुन्हा परत येईल आणि जो स्पर्धक कमी वेळेमध्ये नोंद करेल तो या ठिकाणी विजेता त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। फक्त मला एक सांगा की यामध्ये कुठले कुठले गट असणार आहेत। या जनरल 31,000, 21,000, 11,000 आहे। ब गट हा 15,000, 10,000, 7,000 आहे आणि दुसरा चौथा 10,000, 7,000, 5,000 आणि आदत गट हा 7,000, 5,000, 3,000 असणार आहे। ठीक आहे दादा, मला एक सांगा की या पद्धतीमध्ये 4ही गटांना सेमच पद्धतीची स्पर्धा होणार आहे। हो, 4ही गटांना मिनिट मैदानच होणार आहे। म्हणजे प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची की 4ही गट हे मिनिट पद्धतीचे त्या ठिकाणी असणार आहेत आणि दादाने आता बक्षिसांची रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग स्पर्धेमध्ये असतो तो स्पर्धेचे नियम व अटी। तर दादांच्याकडे जाणून घ्या की या स्पर्धेसाठी कोणकोणते नियम व अटी त्या ठिकाणी असणार आहेत। हे म्हणजे मिनिट मैदान आहे, एक गाडी सिंगल गाडी जाणार, यात काठी नाही, बॅटरी नाही, काही होणार नाही। एक सिंगल ड्रायव्हर होणार, बसणार गाडीत आणि एक गाडी जाऊन येणार। ठीक आहे, याचा अर्थ असा होतोय की या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा ही विना काठीलटी होईल, विना मेजॉरिटी होईल। या ठिकाणी कुठल्याही बॅटरी सारखा प्रकार कुठलाही चालणार नाही आणि हे मैदान हे पूर्ण शासकीय नियमानुसार त्या ठिकाणी पार पडलं जाईल। बरोबर, ठीक आहे। आणि यासाठी आणखीन कमिटीने आणखीन काय कुठल्या नियमावली तयार केलेली आहे का? यात कसं आहे, आम्ही काळा कलर एक गाडीवर संघ ठेवणार आहे, पंचांची गाडी एकच असणार। बाहेरच्या माणसानं लय अति बुजवायचा प्रयत्न केला, काय केला तर आम्ही ती गाडी बाद करून टाकणार। आणि दुसरं म्हणजे विना लाठीकाठी हे मैदान होणार आहे, शासनाच्या नियमानं होणार आहे मैदान। त्यामुळे अंतर सुद्धा आम्ही 1 किलोमीटर ठेवलेलं आहे। 1 किलोमीटर जायचं यायचं हे आपल्या नियमाटी आहे। ठीक आहे, याचा अर्थ आहे की हे नियम पूर्ण शासकीय नियमानुसार होईल, त्यामुळे सर्व गाडी मालक व जे गाडी चालक आहेत यांनी याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या कोल्हापूर विभागामध्ये हे जनरल पद्धतीचे आपण बैलगाडीत येत असताना आपल्या गावामध्ये आपण हे मिनिट पद्धतीचे नवीन पद्धतीचं मैदान घेण्याचं काय नियोजन आहे? हे मिनिट मैदान घ्यायचं कारण म्हणजे काय, आमचे 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला जर वेळी पारंपरिक मैदान म्हणून एक असायचं, म्हणजे कायम मैदान 1 जानेवारीला जांभळी उरसाचं व्हायचं। ते आम्ही 1-2 वर्षामागे मैदान घेतलं, त्यावेळी काय झालं म्हणजे बाहेरच्या गाववाल्यांनी भरपूर मेजॉरिटी काठीचा वापर, बॅटरीचा वापर केला, त्या मैदानचे आमच्यावर केस झाले। म्हणून मग आम्ही काय केलं, एक वेगळा फाटा मिळतो या गोष्टीला आणि एक नवीन काहीतरी चालू होईल। आता आमच्या भागात रस्ते राहिले नाही शिल्लक, त्यामुळे हे एकच माळ राहिले। म्हणजे आपण हे मैदान मिनिटचं कुठे पण आपण घेऊ शकतो, पांढऱ्या रस्त्याला चांगला रस्ता असेल तर 2-2.25 किलोमीटर रान असलं तर आपण मैदानी कुठेही घेऊ शकतो। म्हणून आम्ही एक मैदान घ्यायचा एक प्रयत्न नवीन काहीतरी म्हणून चालू केलं। ठीक आहे, आता दादांनी दिलेल्या माहितीनुसार हा एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता आपण 1-2 वर्षापासून बघतो की वेगवेगळे काहीतरी प्रकार त्या ठिकाणी केलेले आहेत, काही नवीन पद्धती या ठिकाणी पडत आहेत। तर याला सर्व गोष्टींना फाटा देऊन एक नवीन पद्धत चांगल्या पद्धतीची आहे की ज्याच्यामध्ये जनावरांनाही कुठली इजा होणार नाही आणि प्रेक्षकही या शर्यतीचा चांगल्या पद्धतीने आनंद त्या ठिकाणी या गोष्टीचा फायदा काय होणार आहे, कुठल्या आता भरपूर लोकांना मैदान घ्यायचं आहे, पण एक मेजॉरिटी बाबा बाहेरच्या लोकांनी दादागिरी, यामुळे लोक मैदान घेऊ शकत नाही। या मैदानाला कसं आहे, पंच किमान लई 20 वर पाहिजे, पण असं काही नाही। या मैदानाला आपण 7-10 जणांच्या ग्रुपनं आपण मैदानी घेऊ शकतो आणि ह्याला रस्ता बाबा लई माळच पाहिजे किंवा डांबरीच पाहिजे असं काही नाही। याला कुठेही तुमचा पांढरा रस्ता वगैरे काय चांगला रस्ता असला, जाऊन गाडी फिरून येऊ शकत असेल तर आपण हे मैदान घेऊ शकतो कुठं पण। ठीक आहे, तर मला वाटतं की हा खूप चांगला उपक्रम आहे की कोल्हापूर विभागामध्ये या पद्धतीच्या शर्यतीची सुरुवात झालेली आहे। तर या सर्व शर्यतीचे आपण बक्षीस आणि पूर्ण स्वरूप या ठिकाणी बघितलेलं आहे। तर महत्वाचा प्रश्न आहे की या स्पर्धेसाठी जे बक्षीस आहे त्याच्यासाठी प्रवेश फी काय राहील? हे शासनाच्या नियमाने 10% प्रवेश फी राहणार आहे। प्रवेश फीत काय वाढ नाही, बक्षिसात काही कमी नाही। आम्ही जे बोललोय ते तुम्हाला चोख बक्षीस देणार आम्ही आणि प्रवेश फी काही 10% राहणार आहे। ठीक आहे, आणि महत्वाचा आणखीन एक प्रश्न की यामध्ये
गाड्यांचं प्रमाण जास्त जर असेल तर आपण वेळेचं नियोजन वगैरे कशा पद्धतीने करणार आहे? आता कसं आहे, आमचं हे माळ आहे आणि आम्ही गोलवेड्या ठेवल्यामुळे तोंडावर गाडी यायचं काही हे नाहीये. एक गाडी लईच गाड्या नोंद झाल्या तर आम्ही आधीच 2 टायमर सांगून ठेवले. लईच गाड्या झाल्या तर आम्ही एक गाडी गेली की आम्ही लगेच दुसरी गाडी पाठीमागे सोडणार आहे. कारण तोंडावर यायचं काय संबंध नाही, वेडा आहे ते गोल वेडा असल्यामुळे गाड्या काय एकमेकाला हे होणार नाही, इजा होणार नाही कुठली. ठीक आहे, याचा अर्थ की या मध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही, कारण असं यांच्या शर्यत कमिटीच्या जाणून आपल्याला जाणवतंय की नियोजन पक्क नियोजन केलेलं आहे. त्यामुळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व गाडी चालक व गाडी मालक जे आहेत त्यांना विनंती करेन, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा त्या ठिकाणी वाढवायचा आहे. आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये शर्यत क्षेत्रातील जुने फोटोग्राफर व याच्यामध्ये शर्यत ज्यावेळेला बंदीमधून ज्यावेळेला आपण शर्यत सुरुवात झाली या लढ्यामध्ये मुख्य जे आपले यामध्ये होते ते असे बाळासाहेब पाटील फोटोग्राफर हे आपल्या सोबत आहेत. त्यांचंही एक मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्ते. मिनिट मैदान या विषयी तुमचं मत जाणून घ्या, कारण तुम्ही जुने जाणकार आहे या क्षेत्रामध्ये. तर कोल्हापूर पद्धतीमध्ये जनरल पद्धत आणि हे मिनिट पद्धत याच्यामध्ये तुम्ही कसं बघताय? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आवडता खेळ बैलगाडी शर्यत. ही शर्यत पद्धत पूर्वीची कशी होती, आरासपरास म्हणजे दुमडा पद्धत. बरोबर. आपल्या भागाला पश्चिम मराठ्याला आपण याला दुमडा पद्धत म्हणतो. बरोबर. ही दुमडा पद्धतीला थोडस बैलांचा छळवाद होतोय, बरोबर. त्याला कुठेतरी फाटा देऊन हा नवीन उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे ह्या उपक्रमासाठी बऱ्यापैकी बैलगाडी शर्यती चालकांनी मालकांनी मोठा पाठिंबा देऊन ह्या शर्यती योग्यरित्याने पार पाडावे. ठीक आहे, मग हे यांचं मत फार महत्वाचं आहे की पूर्वी बंदी होती आणि आता बंदी उठलेली आणि पुढे जाऊन पुन्हा काहीतरी हाच प्रकार व्हायला नको, याच्यासाठी जे शासनाचे नियम आहेत त्याच्या अंतर्गत सर्व शर्यती व्हावी. आणि जांभळी गावच्या शर्यत कमिटीने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि मला वाटतं भविष्यात जाऊन हा एक आदर्श त्या ठिकाणी राहील की या शर्यतीमध्ये कायमस्वरूपी या शर्यती जर टिकायच्या असतील तर या पद्धतीच्याच काहीतरी शर्यतीचं नियोजन करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर आमचा एकच हेतू आहे, मैदान एक क्लिअर होऊ दे, म्हणजे कडक करण्यासाठी आम्ही हा पाऊल नाही. बरोबर आहे. कसं आहे, बैल यामुळे उजेडात नाही, बरोबर आहे की नाही, मैदान कडक होणं जे महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि यात कसं आहे, फक्त बैलाचं 2 बैलांचं आणि ड्रायव्हरचा खर्च लागणार आहे. बरोबर आहे. बाकीच्यांचं कोणाचंही काय यात चालणार नाही, कारण एक पंचांची गाडी मागे असणार आहे, ते सगळं बघत असणार आहे काय चाललंय काय नाही. काय अनुचित प्रकार घडला तर आम्ही गाडी तिथेच फॉल करणार आहे. बरोबर. फक्त एवढं सांगायचं हेतू आहे की जे लोक आता ट्रायल वारी मैदान हे आम्ही म्हणजे मानतात त्यांनी एकदा येऊन मैदान बघून जावं. कसं आहे, एक काहीतरी नवीन चालू केलंय बरोबर आणि त्यातनं पळला तरच नंबर आहे शेवटी. कुठे जरी गेला तर पळला तर नंबर आहे. फक्त ह्यात चान्स काय आहे, आपला जो बैल मागं म्हणजे पुढच्या गाड्या पुढे आणि मागच्या गाड्या मागं असं होतं, तो प्रकार इथं होणार नाही. ज्याला सुटल्यापासून येऊसपर्यंत त्याला सगळा माळच आहे, तो किती कस लावून किती जोरात येईल त्याचा तेवढा फायदा आहे. नाही, आणि मुळात काय आहे की या शर्यत क्षेत्राचा उद्देश तोच आहे की बैलाचा कस लागायला पाहिजे, बैल किती तयारीचा आहे, तो गाडीवान किती तयारीचा आहे हे फार महत्वाचं आहे. बाकीचे जे काही अनुचित प्रकार घडतात त्याच्यासाठी ही शर्यत मुळात नाहीच आहे आणि त्या लोकांनी हे प्रकार बंद करावेत हे आम्ही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो. आणि कसं आहे, आमची सुद्धा बैल पळतात आणि आम्हाला बी सुद्धा बाहेर आता काय होते काय नाही, बक्षीस आलं तर किती येतं या, आपल्याला किती राहते या, सगळं वाटून किती जाते लोकांनी हे आम्ही बघतो या. त्यामुळे मालकाचा यात काय फायदा राहिला नाही. एक 4 रुपये मिळाले तर बैलाला तो 4 चांगलं खायला घालील, ह्या उद्देशाने आम्ही हे मैदान काढले. त्यामुळे काय म्हणजे मालकाने एक निर्णय घेऊन माझं एक मत आहे की एक ट्रायल म्हणून तर हिने यावं इथं की आपला बैल किती पळतोय, आपलं काय चाललंय हे कळेल आपल्याला. ठीक आहे, तर आज या जांभळी या ठिकाणी गावात आल्यानंतर आपल्याला या शर्यतीविषयी संपूर्ण माहिती आपल्याला कमिटीने त्या ठिकाणी दिलेली आहे. तर 2 जानेवारी वार शुक्रवार 2026 या रोजी दुपारी 1 वाजता या शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये दरवर्षी याच पद्धतीचं नियोजन यांच्याकडून होऊ दे ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ इथे समाप्त करतो. या व्हिडिओच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पट्टाही पूर्णपणे पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा सर्व कमिटीचे महाराष्ट्र शर्यत चॅनल कडून धन्यवाद. धन्यवाद.